तुगडुक 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 किती वेळा फोन कट करायचा याचा तरी करतोच फोन. नाही बाबा आता काय येतं तिकडे. काय मुजरा वगैरे करायची पद्धत आहे का नाही? मुजरा आणि कोणाला? मला ओळखलेलं दिसत नाहीये तू. ओळखलं मी तुला, अरे गंठन कुमार. अरे वेड्या बालका, मला माझा पुनर्जन्म आठवतोय. पुनर्जन्मी ह्या गावचा मी राजा होतो. हे आमचं राज्य होतं सगळं. ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आमचा राजवाडा होता. आणि त्याच्या शेजारी घोड्याचं अस्तपल. त्या अस्तपल मध्ये तू आमच्या घोड्याला खरारा करायला कामाला होता. घोड्याचा खरारा करून झाला की तू यायचा, म्हणायचा राजे झालं माझं काम. मग मी तुला अशा सुवर्ण मोहरा द्यायचो. मग राजे, आजही तुम्ही मला सुवर्ण मुद्रा देऊ शकता. आता चलन बदलल्यामुळं सुवर्ण मुद्रा नाही बरं का, पण हे 100 रुपये राहू दे तुला. राजाधिराज गंठन महाराज यांचा विजय असो, विजय असो, विजय असो. असो असो. असं तर आम्ही काय म्हणतोय, हा चला राज्यात फेरफटका मारून येऊ. हो राजे. बाकीच्या प्रजेचं काय म्हणणं आहे, प्रजेचे काय हाल हवाल हे पाहून येऊ. त्वरित राजे त्वरित. कशाला मग आपण आता वेळ व्यर्थ घालवायचा. विलंब नको करायला. अवघे चला निघायचं का राजे? तुम्ही पुढे वा. ओके चला राजे चला. गंठन महाराज की जय हो. तुला या सेवकाला ओळखलत का? अरे हो, हा तर आमच्या मध्यशालेचा प्रमुख. आमची बसायची सोय हाच करायचा. अच्छा. कसा आहेस सेवका तू? बरा आहेस ना? कमलेश, हे आज काय विशेष? करा जरा सहन. काय मग सेवका, हा, कसा चाललाय दारूचा व्यवसाय? व्यवस्थित चाललाय महाराज. आता लोक पाणी टाकून पितात का सोडा टाकून पितात? आता परिस्थिती बदलल्यामुळे आता पाण्याऐवजी लोक सोडा आणि थम्सअप टाकून मद्यप्राशन करतात. अच्छा, हा, हा. चला निघायचं का? हो निघूयात. धरा. हे काय महाराज? सुवर्ण मुद्रा नाहीयेत आता. हा. जमाना बदललाय म्हणून हे 100 रुपये. राजाधिराज महाराज गंठन कुमार की जय. चला. चला महाराज चला. ओ तलवार अयो. चला महाराज आता कुठे? सेवका, हा महाराज. हीच ना रे ती शत्रू राष्ट्राच्या सेनापतीने आमच्या सेनापतीची हत्या केली आणि ही त्याची बायको बिचारी विधवा झाली. हो महाराज. आमच्या दिवंगत सेनापतींची विधवा बायको नाही. अगदी बरोबर महाराज. अरे काय झालं यांना? असं काय बोलायला लागलेत? महाराजांना पूर्वजन्म आठवतोय. महाराज पूर्वजन्मीचे राजे होते. आपल्या या गावामध्ये, आपल्या या ग्रामामध्ये महाराजांनी कितीतरी सुवर्ण लक्ष मुद्रा अशा उधळल्यात. कितीतरी सुवर्ण लक्ष मुद्रा आपल्या जमिनीत पुरल्यात. त्या या सुवर्ण कार्यकाळामुळं आपल्या या गावाला सोनेवाडी असं नाव पडले. काय काय म्हणतो? माझा अजिबात विश्वास नाही यांच्यावर. महाराज बालिके, तुला सोन्या नाण्याची खूप आवड आहे. कायम गळ्यात असं सोनं नाणं घालावं असं वाटतं. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. आणि स्वयंपाकाचा खूप कंटाळा आहे तुला. हो ना. बरोबर बरोबर महाराज. मग आता बसतो का नाही विश्वास? खरंय बरं का? आणि तुझ्या पतीचा खून ज्यांनी केला तुला त्याचा सूड घ्यायचा आहे का? हो. कुठं आहे तो? तुझ्याच घराच्या इथं येतोय तो. असा शरीराने जाडजूड माणूस आहे. पुष्ट एकदम पद्धतशीर आहे. तू जा आणि तुझा सूड घे. बदला चालतंय. पूर्ण कर. येऊ का? हो या तुम्ही. तुम्ही पण या. सेवका, जी महाराज. चला महाराज. अगदी तंत खरं आहे महाराज. सेवका, जी महाराज. हा तर आमच्या अंगावरच्या गोमाशा असं उडवायला होता. हा महाराज आठवलं महाराज. बरोबर. गोमाशा? अरे तू काय म्हैस आहे का काय? तुझ्या अंगावर गोमाशा बसायला मी कावत उडवायला गोमाशा तुझ्या? खामोश. ए याला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायाखाली द्या. महाराज जरा थोडस आपल्या इकडे दुष्काळ परिस्थिती आहे. हत्तींची जरा वन आहे. JCB चालेल का? JCB. कमल्या तो तर पडलाच पडला. तू बी डोक्यावर पडला काय सकाळी सकाळी? ची येडे भाळा. महाराज जाऊन द्या. मूर्ख आहे तो. बावटे बेअक्कल आहे. परत जर मला दिसला ना, जागच्या जागी त्याचा शिरच्छेदच करतो.
एकुलते एक आहे महाराज घरी. सेवका, जी महाराज. हे तर शत्रू राष्ट्राचे सेनापती हो महाराज. आपल्या राज्यात काय करतायत? महाराज आले ते चुकून बॉर्डर क्रॉस करून आता महाराज. महाराज तलवार काढून ठेवा महाराज, नाहीतर घुसायची. बसा महाराज. बरं झालं तलवार तू घेतली, त्यांचीच तलवार त्यांच्याच अंगात घुसली असती. सेनापती, आम्ही सेनापती. काय विशेष आमच्या राज्यात आगमन केलं? आम्ही तुमच्या राज्यात आगमन केलं? कोण आहे ते? हे महाराज, राजाधिराज महाराज, गंठन महाराज. गंठन महाराज. गंठन महाराज. तुम्ही राजाधिराज गंठन, मग तुम्ही महाराज म्हणले, आम्हाला तर बादशाहच म्हणायला पाहिजे. म्हणजे हे असे 5-50 महाराज सांभाळणारा बादशाह असतो. हो, महाराजांची चेष्टा ना, मग महाराजांचा सन्मान करायचा. म्हणजे काय दोन ठेवून द्यायचे? हो. मग आमच्याकडे असाच सन्मान, आमच्या राज्यात असाच सन्मान असतो. कोण आहे रे तिकडे? बस कोण नाही यायचे तिकडे, आम्हीच असतो सगळीकडे. इथे बोला. हे काय बोलताय तुम्ही? आमच्या राज्यातून आमचे टिंगल टावळे? हा? हे कदापि सहन होणार नाही. राजा यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे राजे. बरं, द्या शिक्षा. आम्ही तर तुम्हाला आमच्या राज्याच्या घटनेनुसार तुम्हाला झाडाला टाकू आम्ही. यांना उकळत्या त्याला टाका. महाराज सध्या त्यालाचे भाव लय वाढलेत महाराज. एवढं तर आपल्याला परवडणार नाही. परवडायचं नाही अंगाचं. पण महाराज, पण आपण यांना नक्की उकळत्या पाण्यात टाकू शकतो. आणि कुंभी पाकम. हा, टाकून द्या. आम्ही तुम्हाला असे खाली झोपून तुमच्या पार्श्वभागावरून आम्ही अशी इस्त्री फिरवू शकतो. आमच्याकडे पण अशा शिक्षा. महाराज यांच्या काळात इस्त्री होती, आपल्याकडे चुनखडक होता. चुनखडक आपण यांच्या दोन्ही छातावरती एवढ्याले मोठाले आपण त्यांच्या याच्यावर चुनखडक ठेवायचे का? तोफीच्या तोंडी द्या त्यांना. चालेल महाराज, टोपीच्या तोंडी देऊ. आम्ही तुम्हाला असे पोत्यात बांधून वर गाडावर नेऊन खाली सोडू. टकमक येऊन कसे सोडायचे तसे येऊ लोटून. महाराज आता हे सहन होत नाहीये. आपल्या राज्यामध्ये येऊन हा परकीय परराज्याचा माणूस आपल्या राज्यात येऊन आपल्याबद्दल असं काही बोलतोय महाराज. कदापि आता सहन होत नाहीये राजे. काढू का तुमची तलवार राजे? सहन नाही झालं तर फाशी घ्या. तिकडे उठा. आले कुठून नाटकाचे काय प्रॅक्टिस बिक्टिस चालू आहे काय? नाटकात भाग घेतला काय एखाद्या? हा, ऐतिहासिक. चला, याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार बरं, नाही. बरं, बाजूला घ्या, काय घ्या, आणली का? उठा. तुम्हीच आहे का ते काय ज्यांनी माझं कुकू पुसलं? मी हा, मी कशाला कुकू पुसू? मग तुम्हीच असन ते सेनापती ज्यांच्यामुळं मी राजकन्या राज्य करता करता राहिले आणि पडले या सोनेवाडीत येऊन दुष्काळात. अरे बाईसाहेब, चेअरमनचं कुकू. चेअरमनला कशाला काय करू मी? तुमचं कुकू कशाला पुसू? मला सगळं सांगितलंय गंठन राजे यांनी. त्यांना सगळं आठवतंय मागच्या याच्यातलं जन्मातलं. गंठन राजा झालाय. हा, मागच्या जन्मात होता. त्यांना मागच्या जन्मात ते राजा होते आणि मी राजकन्या होते. सगळ्या राज्यावर मी राज्य करणार होते, पण तुम्ही सेनापती असल्यामुळं माझं कुकू पुसलं आणि मग मला मरावं लागलं. मग मी इथं येऊन पडले. अहो, तुमचा गैरसमज झाला सांग काही. मी अशा फांद्यात नाही पडत. तो सॅम बीम असन. श्याम भीम कोण नाही, तुम्हीच आहेत ते जाडजूड हट्टे कट्टे सेनापती ज्यांनी माझं कुकू पुसलं. हो, मी नाही तसले धंदे करीत कुकू पिकू पसायचे. परत एकदा सांगतो, माझा काही रोल नाही त्याच्यामध्ये. आणि आता मी तो बदला घेणार आहे. बदला घेणार आहे? हम्म. मग नेमकं काय करणार आहे तुम्ही? तुम्ही लांब राहा बरं का. तुम्ही लांब राहा. थांबा तुम्ही सेनापती. अरे सरपंच काय? वाव, या बाईला आवरा राव. अरे काय झालं? कमन पळाची तो अशी अडेवानी. राजकन्या, हाच तो नराधम ज्याने तुझं कुंकू पुसलंय. काय बोलत आहे अशी अडेवानी? सूड घेणारे मी, कोणाला सूड सूड. घेणार तू? मागच्या जन्मीतला सूड घेणारे. येडी झाली का काय? येडी नाही झाले मी, घेऊन आणू काय? सूड घेणारे मी सेनापती. सूड घेणारे मी, सूड. डोक्यावर परिणाम झाला काय तुझे? अयो घंट्या, तुझ्या मागच्या जन्मामुळे लय गावात पळापळ झाली. आता आहे ना, तुला आता असं करतो ना का पुढचा जन्म सुद्धा आठवला पाहिजे. यार सोडा नाही, आता नाही ना मला मागचा जन्म आठवायचा. अरे नको ना. आता लांब नेऊन मागचा टाकीत जन्म तुला. नको, पुढचा जन्म नको, हाच जन्म जगू द्या. अरे सोडू दे.